धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो। नरेंद्र मोदी इनकलाब जिंदाबाद। जय भीम। जय भीम। जिंदाबाद। इनकलाब जिंदाबाद। जय हो। जय हो। दिल्ली येथील जंतर मंतर येथे सोनम वांगचुक यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी गेल्या 20 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। दरम्यान या संदर्भात काही जळगावकर येथील काही विद्यार्थ्यांनी गेल्या 3 ते 4 दिवसांपासून या ठिकाणी GS मैदान येथे आंदोलन सुरू केलेले आहेत। यातील जळगाव शहरातील काही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केलेले आहे। त्यांनी या संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहेत। यामध्ये त्यांनी विशेषतः सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या संदर्भात अधिक मागणी केलेली आहे। आपल्यासोबत आहेत काही विद्यार्थी, आपण त्यांच्याकडून काही माहिती जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगाल तुम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलेले, काय मागणी नेमकी त्यामध्ये? आमची मागणी अशी होती, जे 20 तारखेला दिल्ली जंतर मंतर येथे जे आंदोलन झालं मोठ्या प्रमाणामध्ये, त्या आंदोलनामध्ये पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला। काही कारण नसताना शांततेप्रमाणे आंदोलन चालू असताना तिथं लाठीचार्ज झाला, आंदोलन विस्कळीत करण्याचा प्रयत्न झाला। आम्ही त्या आंदोलनाचा धिक्कार करतोय। आणि दुसरी मागणी, जे भारतामध्ये नीटचा पेपर लीक झाला त्या विषयानंतर 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। तर 21 विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून हे आंदोलन चालू आहे। आणि त्या 21 विद्यार्थ्यांच्या पर मुलाच्या घरी सरकारने 1 कोटी रुपये द्यावे, ही आमची मागणी आहे, सरकारला विनंती आहे। आणि दुसरं म्हणजे, तिथं दिल्लीला जो इतका मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी संघटना जात आहेत आणि तिथं जो पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्या लाठीचार्ज कोणत्या प्रकारे कोणी करायला लावला याची सखोल कारवाई झाली पाहिजे। आणि या कारवाईला जो जिम्मेदार असेल त्याला लवकरात लवकर निलंबित करावं, किंवा जो पोलीस असेल त्यांना वरतून सांगण्यात आलं असेल ते पूर्ण सखोल चौकशी करावी और पुढचा निर्णय लवकरात लावावा। आणि धर्मेंद्र प्रधान यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा। जर नाही दिला तर आम्ही हे आंदोलन असंच जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहे। सोनम वांगचुक यांनी आज जवळपास त्यांचं उपोषण ते आंदोलन मागे घेतलेले, परंतु जंतर मंतर येथील जो तणाव आहे तो अजूनही कायम आहे। दरम्यान या ठिकाणी म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा हीच प्रमुख मागणी आहे, काय सांगाल? आज सरकार सोनम वांगचुक सरांजवळ आलं होतं बोलण्यासाठी। तिथले काही मंत्री गेले होते, त्यांनी सोनम वांगचुक सरांसोबत बात केली। त्यांनी आंदोलन म्हणजे त्यांनी जे अनशन सोडलेलं होतं उपोषण ते मागं घेतलं। पण तिथे जे जंतर मंतरवरती अभिजित दिपके सर आहे ते इथे उपोषण अजूनपर्यंत बसलेले आहेत, ते उपोषण संपलेलं नाहीये। आणि जे आंदोलन, जे आश्वासन दिलं सरकारने आज, ते आश्वासन कदाचित त्यांनी फक्त आश्वासन दिले, कारण की आतापर्यंत भारत देशामध्ये जितके आश्वासन दिले तितके एक पण या BJP सरकारने पाळलेले नाहीये। तर आम्ही जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही आणि जोपर्यंत मुलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही सुरू ठेवणार आहोत। या ठिकाणी जवळपास काही विद्यार्थी पण आहेत, काय सांगाल दादा? तुम्ही आज जिल्हाधिकारी यांची भेट घेतलेली आहे, काय प्रमुख मागणी असेल तुमची? कारण आता तरी सोनम वांगचुक यांनी आंदोलन जरी मागे घेतलं तर विद्यार्थ्यांमध्ये जो रोष आहे अजूनही मनात तो कायम आहे। मुळात तुमचा हा प्रश्न चुकीचा आहे। याच्यात सोनम सरांनी उपोषण सोडलंय फक्त, त्यात आंदोलन मागे नाही घेतलं त्यांचं आंदोलन कंटिन्यू आहे। आणि ज्या मागण्या होत्या, मुख्य मागणी जी धर्मेंद्र प्रधान यांनी इस्तिफा दिला पाहिजे, राजीनामा दिला पाहिजे, ती अजूनही आहे आणि ती पुढे चालणार आहे। त्याच अनुषंगाने दिपकेही तेच करत आहे की ज्या आपल्या मागण्या आहेत त्यांच्या मुख्य 3 मागण्या होत्या, ज्या की धर्मेंद्र प्रधान यांनी इस्तिफा दिला पाहिजे आणि जे शहीद झाले आहेत 21 जण त्यांना न्याय मिळावा आणि त्यांना भरपाई मिळावी, हा होता। त्याच अनुषंगाने आम्ही आज जळगाव शहरातले सर्व विद्यार्थी मिळून, जे की कोणी लॉचं स्टुडंट आहे, कोणी UPSC MPSC करते किंवा स्पर्धा परीक्षा कोणत्याही करतायत, त्या सर्व मिळून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आज भेटलो आणि त्यांना आमच्या मागण्या टाकल्या, ज्या की अशा होत्या की ज्या CGPच्या ज्या प्रमुख 3 मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात। आणि त्याच अनुषंगाने जर त्या मागण्या पूर्ण नाही होते तर पुढे चालून हा आंदोलन जे काही आम्ही जळगाव शहरातले विद्यार्थी तो मोठ्या प्रमाणात करू। आता बघता हे टेलर होतं, पिक्चर अजून दाखवणार आहोत, ही त्यांना आम्ही मागणी केली आहे। जर आमच्या मागण्या जर पूर्ण नाही होते तर आम्ही आंदोलन मोठं करू। या आंदोलनाच्या ठिकाणी काही महिलांची देखील अवैध म्हणजे पदाचा गैरवापर करून त्यांच्यासोबत जे गैरवर्तन केलेले आहेत त्याबद्दल काय सांगाल? मी सांगेन ते पोलीस नव्हते, ते RSS BJPचे गुंडे होते।
कारण की त्यांच्याकडे त्यांच्या नावचे लेबलही नव्हते आणि जे बिना वर्दीवाले होते, अक्षरशः कानात बाई घातलेले, पायात चप्पल घातलेले, गळ्यात चेन घातलेले, म्हणजे जो प्रोफेशनल असतो पोलीस म्हणून जर आपण म्हणायला गेलो की हा पोलीस आहे, ते वर्दी त्याची दाखवते आपल्याला की हा पोलीस आहे, त्या प्रकारचं काहीच नव्हतं. तो सरळ सरळ गुंडा वाटत होता, जो की महिलांची छेडछाणी करतो. आजची बीजेपी सरकार म्हणते बेटी बचाव बेटी पढाव, हा नारा फक्त कागदोपत्री आहे आणि त्यांच्या तोंडात आहे फक्त. जर आपण देशात बघायला गेलं तर हा नारा खरंच अस्तित्वात नाहीये. कारण की मुलींचे रेप होता, मुलींचे प्रोटेक्शनसाठी जी सरकार पोलिस नेमते, तेच सरकार जर मुलींना छेडछाणी करत असेल, त्यांना धक्कीबुक्की करत असेल किंवा त्यांना मारत असेल, तर कोणती बेटी बचाव आणि पढाव, तर हा सर्व त्यांचं फक्त षडयंत्र आहे की कोणता विद्यार्थी शिकला नाही पाहिजे आणि तो मागासलेला पाहिजे. अशा पद्धतीने या ठिकाणी या येथील विद्यार्थ्यांनी आपला रोष व्यक्त केलेला आहे. या ठिकाणी त्यांनी सांगितलं की जे जंतर मंतरच्या ठिकाणी जे आंदोलन झालं, त्या ठिकाणी जे महिलांसोबत जे असभ्य वर्तन करण्यात आलेले, त्या ठिकाणी ते पोलीस कर्मचारी नव्हते किंवा शासकीय कर्मचारी नव्हते, ते गुंड होते, असा थेट आरोप त्यांनी यावेळी केलेला आहे. जितेंद्र कोतवाल, एलएस मराठी, जळगाव.